स्वरूपा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे वांग्याची भाजी। त्यासाठी लागणारे मी 5-6 वांगे घेतले, अद्रक घेतले आणि लसूण आणि कोथिंबीर। पॉटमध्ये 2 ग्लास पाणी घेतले, त्यामध्ये मीठ टाकते। आपल्याला वांगे कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे, त्यामुळे आपले वांगे काळे पडत नाही। मी आता हे वांगे कट करून घेते। आपण झाले आहे। मध्ये आता आपल्याला अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ठेचून घ्यायची आहे। ठेचून झालं आहे, मी चमच्यामध्ये काढून घेतलं। भाजी बनवायला सुरुवात करू। कुकर ठेवले, कुकरमध्ये 5 मिनिटांमध्ये होते भाजी। ही पळी तेल टाकते। आपलं गरम झालं आहे, मोहरी टाकते फोडणीसाठी। आणि कोथिंबीरची पेस्ट टाकते। तसे जिरे एकत्र करून घ्यायचे। चमचा बेसन पीठ टाकत आहे आपली घट्ट ग्रेव्ही होण्यासाठी। 3 चमचे शेंगदाण्याचा कूट, सगळं एकत्र करून घ्यायचं। 1 चमचा लाल तिखट, काळं तिखट, धना पावडर एकत्र करून घ्यायचं। मीठ, थोडंसं भाजी लागते तेवढंच पाणी टाकायचं। यामध्ये कुकरमध्ये पाणी आटत नाही। एक उकळी येईपर्यंत आपण उकळून घ्यायचं। नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचे। ते उकळत आहे, आता कुकरचं झाकण लावूया। कुकरचं झाकण लावून घेते। फक्त 5 मिनिटांमध्ये एकच भाजी तयार होते। एकच शिट्टी घ्यायची आपल्याला। थोडासा गॅस फुल करून घेते। वाफ बसते। अचानक कोणी पाहुणे आले तर आपल्याला असं वाटते की वांगे पटकन शिजणार नाही। या पद्धतीने तुम्ही करून बघा, अगदी 5 मिनिटांमध्ये भाजी तयार होते। आपली एक शिट्टी झाली आहे, मी आता गॅस बंद करून घेते। झाल्यावर आपण भाजी काढून घेणार आहे। कुकरची वाफ गेली, आता आपण झाकण काढूया। आपली भाजी तयार आहे। जी आपली तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकता ती छान शिजली एका शिट्टीमध्ये। आणि अगदी 5 मिनिटांमध्ये भाजी ही तयार होते। तुम्हाला भाजीची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।